विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश कवळी, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय, BCom प्रथम सेमिस्टर, व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण वाणिज्य आणि उद्योग या दोन्ही संकल्पनांचे अर्थ समजावून घेतले. आज जे आपल्याला शिकायचं आहे ते आहे औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन ज्याला आपण म्हणतो तो भाग. तर सुरुवात करूया आपण. पहा, आता औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर क्रांती या शब्दावरून आपल्याला हे लक्षात येते की जेव्हा क्रांती घडून येते तेव्हा संपूर्ण त्या क्रांतीचे संपूर्ण परिणाम पूर्ण जगभरावर दिसून येतात किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा एखाद्या राष्ट्रात दिसून येतात. तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय आपण पाहू आणि याला सुरुवात कुठून झाली आणि संपूर्ण जगात ही औद्योगिक क्रांती कशा प्रकारे स्वतः विस्तार होत गेली याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर पाहूया. इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर संपूर्ण युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियात झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हटले जाते. आता उत्पादन साधने आणि प्रक्रिया, आता प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आणि उत्पादन साधनं म्हणजे ती साधनं ज्यांच्याद्वारे उत्पादन केल्या जातात. तर जेव्हा उत्पादन साधनात व प्रक्रियांमध्ये बदल झाला तेव्हा त्याला औद्योगिक क्रांती म्हटलं गेलं. आता ह्या बदलाला सुरुवात कुठे झाला, कधी झाला? तर तो झाला 1750 या वर्षात. इसवी सन 1750 ते 1850 असा जवळजवळ एक शतकाचा म्हणजे 100 वर्षाचा कालखंड औद्योगिक क्रांतीने व्यापला होता. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशनला किंवा औद्योगिक क्रांतीला जी सुरुवात झाली ती सुरुवात 1750 ते 1850 या शतकात झाली आणि संपूर्ण जगभरात ही औद्योगिक क्रांती व्यापलेली. पाहूयात पुढे. औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये अस्तित्वात होते. आता सुरुवात कुठे झाली? तर सुरुवात झाली इंग्लंडमध्ये. कारण काय होतं? कारण होतं औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये होते. आता औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक कुठले? तर कुठलंही जेव्हा औद्योगिक क्रांती घडून येते किंवा उद्योगाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या राष्ट्राजवळ आवश्यक असणारी साधन संपत्ती, त्याला आपण लँड म्हणजे जमीन, लेबर म्हणजे श्रम, कॅपिटल म्हणजे भांडवल, हे ज्या राष्ट्रांजवळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असते ते राष्ट्र औद्योगिक क्रांती स्वतःच घडवून आणू शकते. आणि 1750 या शतकात हे सर्व मूलभूत घटक इंग्लंडजवळ अस्तित्वात होते. म्हणजे सर्व इंग्लंडजवळ पैसाही होता, इंग्लंडजवळ जमिनी होती आणि इंग्लंडजवळ श्रमिकही होते. या सर्वांचा योग्य रीतीने वापर करत इंग्लंडने सर्वात प्रथम औद्योगिक क्रांतीला सुरुवात केली. पुढे पाहूया. सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये या क्रांतीला प्रारंभ झाला. म्हणूनच इंग्लंडला औद्योगिक क्रांतीची जन्मभूमी असे म्हटले जाते. आता तुम्ही जर या वरून नोट्स तयार करत असाल तर या नोट्स तुम्हाला पुढे MPSC किंवा इतर कुठल्याही जर तुम्ही एक्झाम जर द्याल पुढे तर तिथे देखील तुम्हाला हे कामात पडेल. कारण की हा प्रश्न नेहमीचा प्रश्न आहे, पुष्कळ वेळा विचारला जातो. तर इंग्लंडला औद्योगिक क्रांतीची जन्मभूमी असे म्हटले जाते कारण औद्योगिक क्रांतीला सुरुवात इंग्लंडमध्येच झाली. कशी झाली? तर इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात सर्वदूर पोहोचले होते. इंग्लंडमधून निघालेले व्यापारी आशियात पोहोचले, अमेरिकेत पोहोचले आणि इतर भरपूर राष्ट्रांमध्ये ते पोहोचले. इंग्लंडनी आपल्यावर देखील 150 वर्ष राज्य केलेलं आहे. ते पहिले जेव्हा आले होते आपल्या राष्ट्रात तेव्हा ते व्यापारी बनूनच आले होते. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात सर्वदूर पोहोचले. भारतात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने फ्रान्सचा पराभव केला. म्हणजे भारतावर पहिले पोर्तुगीज, डच, फ्रान्स ह्या राष्ट्रांचं प्रभुत्व होतं. फ्रान्सला हरवून इंग्लंडने भारतात पाय रोवले
त्याचबरोबर अमेरिकेत देखील इंग्लंडने पायरवले, कारण अमेरिका हे राष्ट्र असं आहे की हे राष्ट्र वसाहतींमधून निर्माण झालेलं आहे. वेगवेगळ्या वसाहती निर्माण झाल्या अगोदर आणि त्यात अमेरिकेचा जन्म झाला. तर अमेरिकेतून देखील त्या वसाहतींवर देखील इंग्रजांचं म्हणजे इंग्लंडचंच राज्य होतं. त्याचबरोबर अमेरिकेतील वसाहतीमधून इंग्लंडला अमाप नफा व लोट मिळाली. इंग्लंडने अमेरिकेतील वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली. इंग्लंडने नुसतं अमेरिकेकडूनच पैसा नेला नाही, तर भारतातून देखील पैसा स्वतःच्या राष्ट्रात नेला. पैसा म्हणजे कॅपिटल, भांडवल, आणि त्या भांडवलाच्या जोरावर इंग्लंड श्रीमंत होत गेला आणि औद्योगिक क्रांतीत पुढे होत गेला. या संपत्तीचा वापर इंग्लंडने आपल्या औद्योगिक विकासासाठी केला. तद्वतच भारताच्या भांडवलावर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची उभारणी झाली असे बऱ्याच इंग्लिश इतिहासकारांचे मत आहे. त्यात ब्रूक ॲडम्स हा इतिहासकार प्रमुख समजला जातो. म्हणजे इंग्लंडमध्ये जी प्रगती झाली त्या प्रगतीला मुख्य कारण हा भारतातलं भांडवल म्हणजे भारतातला पैसा होता. भारतातून अमाप संपत्ती इंग्रजांनी लुटून नेली आणि त्याच्या भरवशावर औद्योगिक क्रांतीचा पाया तिथे रचला. पुढे पाहूया. याच सुमारास इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती देखील झाली. आता औद्योगिक क्रांतीला काय काय आवश्यक होतं, तर जे आवश्यक होतं ते सर्व इंग्लंडमध्ये एकाच कालखंडात या 100 वर्षाच्या शतकात घडून आलं. पैसा आवश्यक होता, श्रमिक आवश्यक होते आणि नवीन संशोधन होणं आवश्यक होतं. हे संशोधन देखील इंग्लंडमध्येच संशोधन घडून आले जास्त. याच सुमारास इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती सुरू झाली. इंग्लंडमध्ये उत्साही, धाडसी, कल्पक संशोधकांनी विविध शोध लावले. आता शोध कुठली होती, तर नवीन यंत्र तयार केले, जसे जेम्स वॅटने बाष्पयंत्राचा, जॉर्ज स्टीफन्सनने रेल्वे इंजिनाचा शोध लावला. यांच्या शोधामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. पहा, औद्योगिकरणात दळणवळणाला फार महत्त्व आहे. दळणवळण याचा अर्थ होतो एकीकडून वस्तू तयार करायची आणि निर्माण झालेली वस्तू किंवा कच्चा माल दुसरीकडे पोचवायचा. आता पोचवण्यासाठी जे आवश्यक होतं ते दळणवळणाच्या साधनात रेल्वे हा असा शोध आहे की याच्यामुळे ज्या ठिकाणी वस्तूची गरज आहे तिथे वस्तू लवकर पोचायला लागली. आणि यात कुठल्या वैज्ञानिकांचं नाव येते, तर ते वैज्ञानिक आहे जेम्स वॅट आणि जॉर्ज स्टीफन्सन. कारण जेम्स वॅटने बाष्पीभवनाचा आणि जॉर्ज स्टीफन्सनने रेल्वे इंजिनाचा शोध लावला आणि वाफेवर चालणारे इंजिन सुरू झाले, रेल्वे सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे दळणवळण वाढलं आणि औद्योगिक क्रांतीला तिथून जास्त जोर मिळाला. पुढे पाहू. इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात देखील पसरली. इंग्लंडनंतर फ्रान्स, जर्मनीत ही क्रांती घडून आली. फ्रान्स व जर्मनीने लोखंड, पोलाद, रासायनिक उद्योगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. पहा, इंग्लंडमध्ये सुरू झालेली क्रांती हळूहळू संपूर्ण राष्ट्रांमध्ये पसरायला लागली, पूर्ण जगात पसरायला लागली. त्यात कुठले देश आघाडीवर होते, तर त्यात होता फ्रान्स, जर्मनी यासारखे देश. नेदरलँड, बेल्जियम, स्पेन या देशात सुद्धा औद्योगिकरणाला सुरुवात होऊन तेथे औद्योगिकरणाचा वेग चांगलाच वाढला. युरोप बाहेर प्रथम अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. पहा, वसाहतीपासून निर्माण झालेलं राष्ट्र आहे, परंतु यांनी देखील स्वतःच्या राष्ट्रात बदल घडवून आणण्यास सुरुवात केली. अमेरिका थोड्याच कालावधीत अमेरिका एक उद्योगप्रधान अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास आली. रशियात मात्र औद्योगिक क्रांतीचा प्रसार थोडा उशिरा झाला. आशिया खंडात ही क्रांती सर्वात प्रथम जपान या देशात झाली. जपान या देशाचं आपण नाव नेहमी ऐकत असतो. जपानने पोलाद यंत्रे व रसायन उद्योगाच्या क्षेत्रात आश्चर्यकारकरित्या प्रगती केली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला
भारतात देखील औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. पहा, 1750 या सालात सुरू झालेली इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती भारतापर्यंत यायला 20वं शतक लागलं. पाहूयात पुढे. आधुनिक रूपात भारताच्या औद्योगिकरणाला सुरुवात 1850 झाली, म्हणजे 100 वर्षानंतर. सन 1853-54 भारतात रेल्वे प्रणाली आणि तार प्रणाली सुरुवात झाली. म्हणजे औद्योगिकरणाला दळणवळणाचा हात असला पाहिजे औद्योगिकरणात, आणि त्यात दळणवळणात रेल्वे आणि तेव्हा एक नवीन प्रणाली अस्तित्वात आली होती, त्याला तार प्रणाली असं म्हणतात. आता जसं तुम्ही सध्या मोबाईल फोनद्वारे मेसेज पाठवता, तसं तार सिस्टीम होती. ती तारेमुळे मेसेजही जायला लागले, आणि तार या सिस्टीममुळे लोकांच्या घरात वीज देखील पोहोचायला लागली. भारतात रेल्वे बनवण्याचा मुख्य उद्देश हा भारतातील कच्च्या मालाची निर्यात तर निर्मित मालाची आयात करणे हा होता. पहा, भारतात रेल्वे तयार केली. अर्थातच 1850 हा काळ इंग्रजांच्या पारतंत्र्याचा. इंग्लंड आपल्यावर राज्य करायचं आणि भारत हा पारतंत्र्यात होता. मग भारत हा पारतंत्र्यात होता, तर भारतातला माल स्वतःच्या राष्ट्रात निर्यात करण्यासाठी आणि स्वतःच्या राष्ट्रात तयार झालेला माल भारतात आयात करण्यासाठी भारतात अशा कुठल्या तरी साधन संसाधनाची आवश्यकता होती, आणि ते साधन संसाधन रेल्वे बनलं. आणि इंग्रजांनी संपूर्ण भारतात रेल्वेचं एक व्यवस्थित जाळं विणलं. तरी पण रेल्वेमुळे भारतीय उद्योगांना विशेष सहाय्यता मिळाली. सुरुवातीला भारतीय भांडवलातून काही सूत मिल आणि कोळशाच्या खाणी स्थापित करण्यात आल्या. सूत मिल भारतात सुरुवातीला स्थापित झाल्या, आणि नंतर कोळशाच्या खाणी. सूत मिल आणि कोळशाच्या खाण्यांमुळे काय झालं, आपल्या राष्ट्रातला जी साधनसंपत्ती होती, ती साधनसंपत्ती हळूहळू इंग्लंडकडे जायला लागली. काही कालावधीनंतर भारतात कागद, चामड्याचे कारखाने सुरू झाले. 1908 भारतात प्रथमच लोखंड आणि पोलादाचा कारखाना सुरू झाला. प्रथम महायुद्धाच्या म्हणजे 1914 ते 1918 म्हणजे 4 वर्षाच्या कालखंडात भारतातील उद्योगांच्या विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळाली. कारण जेव्हा युद्ध होते तेव्हा नवीन नवीन वस्तूंची आवश्यकता भासते, आणि या नवीन वस्तू निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी भारतात उद्योगधंदे किंवा उद्योग व्यवसाय करण्यास सुरुवात केली, किंवा नवीन नवीन मिल त्यांनी स्थापल्या. त्यातूनच सन 1922 ते 1939 मध्ये सुती कापडाचे उत्पादन दुप्पट तर कागदाचे उत्पादन 2.5 पट वाढले. पहा, आता तुम्हाला हळूहळू हे लक्षात येईल की भारतात देखील औद्योगिक क्रांती व्हायला सुरुवात झाली. 1932 साखर कारखान्यांची स्थापना होऊन सन 1935 देशातील लोकांच्या साखरेची 95% आवश्यकता हे साखर कारखाने पूर्ण करू लागले. भारतात डिझेल इंजिन, पंप, सायकल, कपडे, शिलाई मशीन याच्यासारखे जे आणखी वस्तू त्यांचे देखील उत्पादन सुरू झाले. तसेच देशाच्या इतिहासात अगदी पहिल्यांदाच विमान, कार, जहाजांच्या देखभालीच्या व दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला. द्वितीय महायुद्धाच्या अंतापर्यंत भारताची गणना जगातल्या प्रथम 8 औद्योगिक राष्ट्रात होऊ लागली. कारण द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर भारतात औद्योगिकरणाला जी सुरुवात झाली होती, त्या औद्योगिकरणांमुळे संपूर्ण राष्ट्रांमध्ये भारताचा नंबर देखील लागायला लागला, आणि तो नंबर 8वर होता सुरुवातीला. द्वितीय महायुद्धाच्या अंतापर्यंत भारताची गणना जगातल्या प्रथम 8 औद्योगिक राष्ट्रात होऊ लागली. भारत साखर, सिमेंट व साबण या क्षेत्रात पूर्णतः आत्मनिर्भर बनला. त्याचसोबत ज्यूट क्षेत्रात त्याच्या जगावर एकाधिकार प्रस्थापित झाला. म्हणजे ज्यूट हे भारताचं उत्पादन आहे सर्वात प्रथम. आणि नंतर भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर औद्योगिक प्रगतीचा एक नवीन अंक सुरू झाला. तेव्हाची जी सरकार होती, राष्ट्रीय सरकारने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पंचवार्षिक योजना सुरू केली. तेव्हाचे जे आपले पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी औद्योगिकरणाचा वेग वाढावा
याच्यासाठी पंचवार्षिक योजना सुरू केली. आता पंचवार्षिक योजना याचा अर्थ काय असतो, तर हे असते 5 वर्षासाठी. 5 वर्षात आपलं राष्ट्र कुठपर्यंत पोहोचेल याच्यासाठी किंवा कुठपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे याच्यासाठी पंचवार्षिक योजना तयार केली जाते. या पंचवार्षिक योजनेत तेव्हाचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी औद्योगिकरणाला किंवा औद्योगिक क्षेत्राचं महत्त्व ओळखून औद्योगिक क्षेत्रात भारताचं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार केली. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश देशाच्या औद्योगिक प्रगतीचा स्तर उंचावणे हाच होता. म्हणजे पहा, सुरुवातीला इंग्लंडमध्ये जन्माला आली औद्योगिक क्रांती. इंग्लंडनंतर संपूर्ण जगात पसरली, परंतु संपूर्ण जगात पसरत असताना इंग्लंडचं राज्य भारतावर होतं, म्हणून भारतातला भरपूर पैसा इंग्लंड स्वतःच्या राष्ट्रात घेऊन गेला. त्याच्यानंतर भारतात जे कारखाने सुरू झाले, जे औद्योगिकरण सुरू झालं, त्यात देखील इंग्लंडचा साथ होता, परंतु ते देखील इंग्लंडने स्वतःच्या फायद्यासाठीच केलं, म्हणजे इथला तयार माल स्वतःच्या राष्ट्रात नेण्यासाठी. आणि नंतर भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी स्वतःच्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकरणाला चालना मिळाली पाहिजे याच्यासाठी अट्टहास धरला. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य उद्देशच होता की औद्योगिकरणास चालना मिळावी. आणि जसं जसं काळ लोटत गेला तसं तसं भारत देखील प्रगती करत गेला. औद्योगिक क्षेत्रात आपण देखील पुढे अग्रेसर होत गेलो. आणि नंतरचा काही कालखंड जो भारतासाठी ठरला तो 1990चं दशक येईपर्यंत 1990चं दशक येता भारतासाठी जो शेवटचा कालखंड होता तो कालखंड थोडा मंदीचा ठरला. परंतु नंतर 1990च्या दशकात तेव्हाचे जे तत्कालीन पंतप्रधान होते PV नरसिंह राव आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी तेव्हा देखील एक नीती बनवली. त्या नीतीला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, त्या नीतीमुळेच त्याला रिफॉर्मिंग पॉलिसी असं म्हटलं जाते. या नीतीमुळेच भारताचं औद्योगिक क्षेत्रात प्रगती व्हायला सुरुवात झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता औद्योगिक क्रांती. या औद्योगिक क्रांती कशाला म्हणतात याच्यावर आज आपण चर्चा केली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण औद्योगिक क्रांतीचे परिणाम, आता ते परिणाम कुठले कुठले असतील, तर आर्थिक परिणाम असतील, सामाजिक परिणाम असतील, याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.